नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकूणच देशाच्या राजकारणामध्ये जे काही सध्या धुमश्चक्री चालू आहे ती कागदाची लढाई जास्त आहे असं मला वाटतं. म्हणजे बंगालमध्ये जी काय हिंदूंच्या विरोधात हिंसा चालू आहे ती थोपवण्यासाठी तिथे राष्ट्रपती राजवट लागू होणार का? ममता दिदीला कायद्याने वेसण घातली जाणार का? इथपासून राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या विरोधातली ती नॅशनल हेराल्डची केस असेल किंवा रॉबर्ट वड्राची हरियाणातली जागा बळकावण्यावरची केस असेल, त्यामुळे त्यांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी होणार का, हे सगळे गदारोळ चालू आहे. आणि लोक गोंधळलेले असतात की आरोप होतात, मग त्याच्यावरचे प्रत्यक्ष कारवाई व्हायला सामान्य माणसाला बकोटीला धरून पोलीस फरफटत घेऊन जातात. मग हे स्वतःला नामवंत म्हणणारे, अब्रुदार म्हणणारे, इज्जतदार म्हणणारे लोक आहेत, त्यांच्या विरुद्धच्या कारवाया संथ गतीने का होतात? मित्रांनो, त्याला पर्याय नाही. हे कायद्याचं राज्य आहे आणि कायदा कासवाच्या गतीने पळतो आणि त्यामध्ये सातत्याने होणाऱ्या शर्यतीमध्ये ससा जिंकणार अशी चर्चा चालू राहते. तुम्हाला मुद्दाम एक आठवण करून देतो. 1996 साली वाजपेयींचं पहिलं सरकार बनलं, त्या अवघ्या 13 दिवसात पडलं होतं, कारण त्याला बहुमत मिळालेलं नव्हतं आणि बहुमत जुळवताही आलेलं नव्हतं. त्यामुळे वाजपेयींनी राजीनामा दिल्यानंतर जे कडबोळं सरकार झालं, ज्याला देवेगौडा सरकार म्हणून ओळखलं जातं, त्या देवेगौडा यांचा पक्ष होता जनता दल. लालू प्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री असताना जनता दलाचे अध्यक्ष होते. आणि अशा वेळेला पहिल्यांदा लालू प्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचा आरोप झाला. आता जवळजवळ 30 वर्ष होत आली आणि कमीत कमी 10 वर्षापूर्वी त्यांच्यावरच्या 8 खटल्यांपैकी मला वाटते 5 की 6 खटल्यांचा निकाल लागला आणि लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात जावं लागलं. ते गुन्हेगार ठरलेले आहेत. अगदी सुप्रीम कोर्टापासून कुठेही जा, त्यांना निवडणूक लढण्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बंदी घालावी लागली होती आणि लालू प्रसाद यादव यांचा निवडणुकीचा अधिकार रद्द होईल यासाठी जी धावपळ करण्यात आली, त्यावेळेला जो मनमोहन सिंग सरकारने एक अध्यादेश काढला होता 2011 किंवा 12 मध्ये, तो राहुल गांधींनी फाडून टाकला होता. असो, मुद्दा इतकाच आहे की 30 वर्षापूर्वी जे आरोप झाले आणि लालू प्रसाद यादव यांना त्या गुन्ह्यात गोवण्यात आलं, सूडबुद्धी वगैरे वगैरे सगळं झालं. त्यावेळेला नरेंद्र मोदींचं सरकार नव्हतं किंवा वाजपेयींचं सरकार नव्हतं, तर लालू प्रसाद यादव ज्या राष्ट्रीय आपला जनता दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्याच पक्षाचे सरकार आणि प्रधानमंत्री होते, तरीही लालू प्रसाद यादव यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तिथपासून चारा घोटाळा चालू आहे आणि अजूनही 2 का 3 खटले चालूच आहेत. जेव्हा या गतीने न्याय व्यवस्था चालते, तेव्हा आज होणारे आरोप यांचे निकाल कधी लागतील हे तुम्हाला सांगता येणार नाही. आणि म्हणून ममता दिदी असो किंवा बंगालमधली हिंसा असो, बाबरी मशीद पाडणं असो, यांचे निकाल कधी लागलेत बघा. आज उठता बसता एखादं सरकार बरखास्त करणं किंवा राष्ट्रपती राजवट लावणं यासाठी ज्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेतला जातो, ती बोम्मई केस, बोम्मई नावाचे SR बोम्मई नावाचे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, त्यांचं सरकार असंच बरखास्त करण्यात आलं. मला वाटतं नरसिंहराव पंतप्रधान होते.
आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली. त्याचा निकाल येईपर्यंत कर्नाटक विधानसभेच्या 2 सार्वत्रिक निवडणुका होऊन गेल्या आणि तो निर्णय चुकीचा होता असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. पण तोपर्यंत ती विधानसभा संपलेली होती. त्यानंतर 2 विधानसभा येऊन गेल्या होत्या. सांगण्याचा मुद्दा इतकाच की जे काय आज आरोप तुमच्या नॅशनल हेराल्डच्या निमित्ताने किंवा हरियाणातल्या त्या डीएलएफच्या जमिनीच्या भानगडीशी रॉबर्ट वड्राचे आहेत आणि इकडे राहुल गांधी सोनिया गांधीचे आहेत, याच्यात आरोपात तथ्य किती आहे हा विषय बाजूला ठेवा. त्यावरचा खटला गेले 20 वर्षापेक्षा अधिक काळ का चालत नाहीये? तो मूळ आरोप डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी केला. तेव्हा मोदी सरकार नव्हतं, मनमोहन सिंग सरकार होतं. आणि मनमोहन सिंग सरकार असताना या विषयातली काही कागदपत्र पाहिजेत म्हणून माहिती अधिकाराखाली डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी कंपनी मंत्रालयाकडे कागदपत्र मागितली होती. ती देण्यात आली नव्हती. ती पुढे 3-4 वर्षांनी देशात नरेंद्र मोदी सरकार आलं तेव्हा डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांना मिळालं आणि तेव्हापासून या खटल्याची सुनावणी होऊ नये, टाळली जावी यासाठी अगदी अभिषेक मनु सिंघवी आणि तुमचे कोण कपिल सिब्बल यांनी आटापिटा केलेला आहे. आटापिटा केलेला आहे. अगदी साधी समन्सला ते उत्तर देत नाहीत. ईडी आणि सीबीआय यांच्या समन्सला उत्तर देत नाहीत. म्हणून कोर्टाने जेव्हा दट्ट्या लावला तेव्हा समन्स रद्द करून घेण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी हे हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टाने समन्स रद्द करण्याची सुनावणी सुरू केली. त्या सुनावणीमध्ये थेट नॅशनल हेराल्ड मध्ये पैशाची हेराफेरी झाली आहे अशा निष्कर्षाप्रत येत हायकोर्टाने जेव्हा ताशेरे झाडले तेव्हा ते ताशेरे काढून घेण्यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागली होती. आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं जा आणि पहिलं समन्सला हजेरी लावा किंवा खालच्या कोर्टामध्ये जात मुचलका बॉन्ड लिहून द्या. म्हणजे जवळजवळ 10 वर्षापूर्वीपासून हे प्रकरण कायद्याच्या कक्षेमध्ये लोंबकळत ठेवणं एवढाच पराक्रम कपिल सिब्बल आणि अभिषेक मेनू सिंघवी यासारख्या कायदे विशारदांनी केलेला आहे. आणि आता परत एकदा ते प्रकरण चव्हाट्यावर आलंय. सरकार यात काय करू शकणार? न्यायालय जेव्हा आपले अधिकार योग्य रीतीने वापरत नसेल आणि न्यायाला विलंब करण्याला खुद्द न्यायालयाकडून हातभार लावला जात असेल तर सरकार काहीही करू शकत नसतं. निर्भया केसचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालला तरी 4-5 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांना शिक्षा होऊ शकली नव्हती. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगितलं की नॅशनल हेराल्ड हा फक्त खेळण्याचा खोळखोळा नाहीये. अतिशय स्पष्ट गोष्ट आहे. कायद्याची हेराफेरी कशी केली जाते, मनी लॉन्ड्रिंग, टेरर फंडिंग हे शब्द आपण सातत्याने ऐकत असतो. पण हे होतं कसं? तुम्हाला आठवतं केजरीवाल काय बोलत होता? सिसोदियाला आत टाकला, सत्येंद्र जैनला अटक टाकला, संजय सिंगला अटक केली, छापे मारे, चवन्नी नाही मिली. अरे कशी मिळेल? मिळणार म्हणजे काय? तर एका खात्यातून दुसऱ्या खात्यातून तिसऱ्या खात्यातून असं सगळं कागदाचं साम्राज्य निर्माण करायचं की या कागदामध्ये जो पॉइंट मिळतो तो दुसऱ्या कागदामध्ये शोधायचा, ते कागद मिळवायचे, त्याच्यात काहीतरी करायला गेलं की तिसरं खातं निघतं. असे 10-15 खात्यातून फिरवलेले पैसे शोधून आणायचे आणि साखळीला साखळी जोडून आरोपीपर्यंत पोहोचायचं तर दमछाक होते. आणि त्यामुळे तपास कामामध्ये विलंब लागतो आणि कोर्टाला ह्या सगळ्या गोष्टी जुळवून सांगायला लागतात. आणि मग बघता बघता तुमच्या आमच्यासारखे लोक उल्लू बनतात. नेमकं
हे नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे हे तुम्हाला जरा समजवणं मला आवश्यक वाटतं. मला आठवत नाही कुठचा सिनेमा आहे, त्या सिनेमाची एक क्लिप मी मुद्दाम इथे टाकतो. जॉनी वॉकर नावाचा जुना 50 वर्षापेक्षा अधिक काळ जुना अतिशय गाजलेला असा हिंदी चित्रपटातला विनोदवीर आहे. तो एका मिठाईच्या दुकानात जाऊन मिठाई खरेदी करतो आणि एकही पैसा न देता खरेदी करतो. आणि त्याच्याकडे पैसे मागणारा तो दुकानदार मिठाईवाला लाला हा कसा बघता बघता आपल्या डोळ्यासमोर उल्लू बनवला जातो, त्याची क्लिप जरा बघून घ्या. मग तुम्हाला नॅशनल हेराल्ड म्हणजे काय प्रकरण आहे हे सहजगत्या लक्षात येईल. तो लाला ज्याच्या दुकानातून जिलेबी खरेदी केली आहे जॉनी वॉकरने, आणि तरीही त्या जिलेबीचे पैसे न देता जॉनी वॉकर जिलेबी घेऊन जातो आणि लाला डोकं खाजवत बसतो. तपास यंत्रणांची अवस्था त्या लालासारखी असते. जरा ती क्लिप बघून घ्या, मग तुम्हाला मी हा नॅशनल हेराल्ड प्रकरण नंतर समजावतो. आधी क्लिप बघा. लड्डू ताजे खा, अभी बना के रखे हैं, जरा चखा ना। क्यों खा? दूध के साथ खाऊं या पानी के साथ? समझा। बात है खा लड्डू में, 1-2 किलो दे देना। गोवर्धन भाई, भाई के लिए 2 किलो लड्डू बांध दो। अरे वाह, क्या मावा है। ठहरो ठहरो ठहरो, ऐसा करो लड्डू कैंसिल कर दो और लड्डू के बदले 2 किलो बर्फी दे दो। ये बहुत अच्छी है। अरे ठहरना ठहरना ठहरना, पेड़े तो एकदम ताजा आ गए। आपको थोड़ी तकलीफ तो होगी, बर्फी कैंसिल करके बर्फी के बदले 2 किलो पेड़े। आखिर क्या तमाशा है? तमाशा कुछ नहीं, खाली बर्फी के बदले पेड़े। थैंक यू। हाँ अरे वाह, क्या प्योर घी की खुशबू है, काय की जलेबी की है। अरे वाह, ठहरिए 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 ठहरिए, पेड़े कैंसिल कर दीजिए और पेड़े के बदले 2 किलो गरम गरम जलेबी। क्या गरम है। आ जल्दी जल्दी जल्दी। बहुत गरम है। लीजिए साहब आपकी जलेबी। ए भाई, जलेबी के पैसे दे के जाओ। पैसे? मगर जलेबी तो पेड़े के बदले लिए। तो पेड़े के पैसे दे के जाओ। अरे वाह, कमाल करते हो खा, पेड़े तो बर्फी के बदले लिए। तो बर्फी के पैसे निकालो। वो बर्फी के पैसे निकालो, बर्फी तो लड्डू के बदले लिए खा। तो लाओ लड्डू के पैसे। अरे वाह, बहुत अच्छे। जो चीज ली उसके पैसे कैसे? लड्डू नहीं लिए? जी नहीं, पूछ लो। क्यों गोवर्धन भाई, लड्डू नहीं दिए? नहीं दादाजी। जलेबी के बदले बर्फी, बर्फी के बदले पेड़े, पेड़े के बदले लड्डू, लड्डू तो लिए ही नहीं, लेकिन ये तो कुछ गया है। ए भाई, कुठला सिनेमा आहे मला माहिती नाही, पण किती सहजगत्या लड्डू द्या, मग लाडूच्या जागी काय तो खवा द्या, मग खवा मस्का काय असेल तो नाही. अरे 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 थांब, पेढे आले, पेढे दे. मग पेढ्याच्या जागी मलाई आली, मलाई बर्फी दे. मग बर्फीच्या जागी अरे जिलेबी तो काय प्रश्न नाही, मग ते कॅन्सल कर, हे दे. म्हणजे लाडूच्या जागी काय तो खवा, खव्याच्या जागी पेढे, पेढ्याच्या जागी बर्फी, आणि बर्फी नको. आता बर्फीच्या बदल्यात बदल्यात करताना जो गोंधळ त्या विक्रेता आणि दुकान मालक यांच्या मनामध्ये जॉनी वॉकर निर्माण करतो, त्यापेक्षा नॅशनल हेराल्ड प्रकरण काडी मात्र वेगळं नाही. तो काय सांगतो शेवटी कि जिलेबी तो बर्फी के बदले में ले लिए, बर्फी पेड़े के बदले में लिए, पेड़े तो लड्डू के बदले में लिए. तो म्हणतो लड्डू के पैसे दे, लड्डू तो मैंने लिए नहीं. कळला मित्रांनो गोंधळ.
हा जो शब्दाचा गोंधळ आहे, हा शब्दाचा गोंधळ यशस्वीरित्या कोर्टामध्ये करून दाखवणारे अत्यंत चतुर वकील तुमच्याकडे असतील तर तुम्ही सरकार, कायदा आणि तपास यंत्रणा यांना बघता बघता त्या मिठाईवाल्या लालाला जसं उल्लू बनवलं जातं तसं उल्लू बनवू शकता. आणि ते करण्यासाठी चतुर वकिलांना लाखो रुपयाची फी मोजली जाते. चवन्नी नाही मिली असं तो म्हणतो कोण, केजरीवाल. आणि इकडे जॉनी वॉकर म्हणतो लड्डू तो मैंने लिए ही नहीं तो फिर कैसे पैसे, मैंने तो बर्फी के बदले जलेबी खरीदी है. पण ज्याचे पैसे कुठे दिले होते? एकाही पदार्थाचे पैसे द्यायचे नाहीत. 2 किलो अमुक दे, मग त्याच्या बदल्यात हे दे, मग त्याच्या बदल्यात हे दे, मग त्याच्या बदल्यात करत करत जो शेवटचा पदार्थ घेतलेला आहे तो घेऊन जातो, पण पहिल्या पदार्थाचेच पैसे दिलेले नाही. आणि ही गोष्ट मित्रांनो मजेशीर समजू नका, नवीन नाहीये. अगदी राहुल गांधींचे परनाना म्हणजे पणजोबा जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये डॉक्टर धर्मा तेजा नावाच्या एका महाचतुर माणसाने त्या काळात करोडो रुपयाला भारत सरकारला उल्लू बनवलेलं होतं. भारत सरकारकडून आपण नवी काय ती सागरी वाहतूक सुरू करतोय, त्याची जहाज खरेदी करायला आपल्याला सरकारने कर्ज द्यावं म्हणून यांनी विनंती केली. अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला नकार दिला होता, तरी नेहरू म्हणाले कुछ तो दे दो. आणि मग काय ते 15-20 कोटी रुपये त्या काळात, मी 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, त्या 20 कोटी रुपये बँकेकडून घेऊन जपानच्या मित्सुबिशी कंपनीला ही जहाज बनवून देण्याची ऑर्डर धर्मा तेजाने दिली. ती जहाज ताब्यात आल्यानंतर त्यांना अजून उरलेले पैसे द्यायचे, अधिक बँकांचं कर्ज चुकवायचंय. अशा अवस्थेत त्या धर्मा तेजाने ती जी 4 जहाजं घेतली मित्सुबिशीकडून ती परत भारतीय बँकांकडे गहाण टाकली, त्याच्या बदल्यात पैसे उचलले. असा प्रचंड मोठा फ्रॉड होता. आणि तो फ्रॉड किंवा घोटाळा बाहेर काढणाऱ्या व्यक्तीचं नाव सोनिया गांधींचे सासरे फिरोज गांधी असं आहे. फिरोज गांधी हे काँग्रेसचेच खासदार होते, रायबरेलीचे खासदार होते. पण तरीही त्यांनी आपला सासरा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांना संसदेमध्ये उघडं नागडं करून टाकलं होतं. ते प्रकरण धर्मा तेजा, जरा सर्च मारा तुम्हालाही माहिती मिळेल. जी गोष्ट धर्मा तेजाने केली होती ती गोष्ट आज नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये धर्मा तेजाला नंगा करणाऱ्या आजोबाच्या नातवाने केलेली आहे. म्हणजे जो घोटाळा म्हणून फिरोज गांधींनी लोकसभेमध्ये दाखवून दिला की धर्मा तेजाने नेहरूंच्या जवळकीचा फायदा घेऊन फार मोठी अफरातफर केलेली आहे, बँकांना फसवलंय, कंपन्यांना फसवलंय, सरकारला फसवलंय, मित्सुबिशीला फसवलंय आणि तो फरारी झाला. ही भानगड काढणारे फिरोज गांधी आणि त्या फिरोज गांधींचा नातू आज राहुल गांधी नेमका धर्मा तेजाचा वारसा चालवतोय, ना की आजोबा फिरोज गांधींचा. तर तीच गोष्ट आहे. काँग्रेसचे अध्यक्ष कोण? सोनिया गांधी. काँग्रेसचे सेक्रेटरी कोण? राहुल गांधी. खजिनदार कोण? मोतीलाल वोरा. नेहरूंनी सुरू केलेला नॅशनल हेराल्ड नावाचा जो पेपर होता आणि त्याची कंपनी होती असोसिएटेड जर्नल लिमिटेड, ती तोट्यात चालली होती. म्हणून त्यांना 90 कोटीचं कर्ज नव्याने उभं करावं म्हणून बिनव्याजी कर्ज काँग्रेस पक्षाच्या खजिन्यातून देण्यात आलं. काँग्रेस पक्षाला इन्कम टॅक्स मधून सवलत मिळते, ते सार्वजनिक कार्यासाठी मिळते आणि वर्तमानपत्राचा धंदा करणं ही सार्वजनिक बाब नाहीये. आणि म्हणूनच काँग्रेसच्या तिजोरीतून 90 कोटी रुपये असोसिएटेड जर्नलला देणं हा मुळातच अफरातफरीचा भाग होता.
पण पुढे ते पैसे नॅशनल हेराल्ड परत करू शकत नाही, तर ते पैसे किंवा त्यांचे सगळे शेअर्स हे यंग इंडियन या यंग इंडिया नावाच्या कंपनीने विकत घेतली. ही कंपनी कोणाची? त्या कंपनीचे 90% शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावावर आहेत. म्हणजे राहुल गांधींनीच काँग्रेसच्या खात्यातले पैसे 90 कोटी रुपये असोसिएटेड जर्नलला द्यायचे आणि असोसिएटेड जर्नल ते परत करू शकत नाही, म्हणून असोसिएटेड जर्नलनी आपली सगळे मालकी हक्क यंग इंडियाला विकायचे. यंग इंडियाचे डायरेक्टर कोण? राहुल गांधी, सोनिया गांधी. म्हणजे राजरोस राजरोस लूट सोनिया गांधीच. परत तुम्ही बघा तर नॅशनल हेराल्डचे शेअर्स तरी कोणाकडे होते? गांधी परिवाराकडेच मॅक्झिमम शेअर्स आहेत. म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा वर्तमानपत्राची कंपनी बुडीत आहे, म्हणून त्यांना सोनिया गांधी, राहुल गांधी हे काँग्रेसचे पदाधिकारी कर्ज देतात आणि ते कर्ज सोनिया गांधी, राहुल गांधी वर्तमानपत्राचे मालक म्हणून फेडू शकत नाहीत, म्हणून वर्तमानपत्राचे शेअर्सची काय ते अधिकार आहेत ते यंग इंडियनला विकले जातात. म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाच विकले जातात. म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे एकाच घराच्या एकाच इमारतीच्या या खोलीतून त्या खोलीत येतात आणि वेगळे चेहरे लावतात. तो जॉनी वॉकर समजून घ्या, म्हणून सांगितलं. 2 किलो लड्डू घ्यायचे होते आणि लड्डूचा बॉक्स भरता भरता ठहरो ठहरो ठहरो, अरे इतनी अच्छा काय त्या पेढा आया तो पेढा दे दो. मग तो पेढा भरायला गेला, अरे पेढा नाही बर्फी दे दो. बर्फी, अरे बर्फी ठहरो ठहरो ठहरो, जलेबी इतनी अच्छी जलेबी दे दो. पण लड्डू, बर्फी, जलेबी हे सगळं करताना मूळ पैसे द्यायचे ते काय? पैसे काँग्रेस पक्षाचे होते, ते राजरोसपणे चोरून व्यक्तिगत खात्यामध्ये मालकीमध्ये फिरवण्यात आले, ज्याचं नाव यंग इंडिया. किंवा जे तुम्हाला त्या चित्रपटामध्ये त्या सिनेमाच्या एका कथानकामध्ये दिसतंय ते जसंच्या तसं आयुष्यात व्यवहारीपणे करणाऱ्या व्यक्तींचं नाव सोनिया गांधी आणि राहुल गांधी आहे. जलेबी के पैसे कैसे? जलेबी, बर्फी, बर्फी और लड्डू तो मैंने लिए नहीं. आहे की नाही गंमत मित्रांनो? आणि अख्खी काँग्रेस हे असले फ्रॉड लपवण्यासाठी राबायला लागली, तर जग आणि दुनिया आणि मतदार डोळे बंद करून बसलेला नाही. डोळे बंद करून बसलेला नाही. दुर्दैव एवढंच आहे की राहुल गांधी हा त्या फिरोज गांधींचा नातू आहे, ज्यांनी या देशातला सगळ्यात मोठा पहिला फ्रॉड लोकसभेत उजागर केला. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.